tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. के अदला बदली करने में लगे, लेकिन मात्र रंजीत वेदी ने मात्र 6 रनों से खाता खोला है। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, लेकिन 2-1 रन को पूरा किया। बहुत ही बढ़िया रनिंग है बिटवीन द विकेट, और इसी के साथ साथ में रिजवान बल्लेबाजी करने आया। अच्छा कॉल रिजवान ने दिया। 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई 7 रनों के लिए। गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा मेरे सामने रखी गई है। इसके पहले जो आप आंखों देखा हाल कमेंट्री के दौरान सुन रहे थे, भोसले जी यहाँ पर मौजूद थे। अब मात्र अगली गेंद को लेकर प्रदीप, अच्छी गेंद थी, नीचे आई थी, अब बल्लेबाज समझ नहीं पाया। विकेट कीपर थोड़े से चौके रहे, लेकिन बैकअप किया गया, कवर किया गया। शॉट में माफ करें लेग स्लिप के ओर से खिलाड़ी गेंद पर आया। दोनों भी दिग्गज टीम है इस मुंबई की। कल का जो हाफ है विक्टोरियस, यूके टाइगर, कृष्णा 11, स्टार सीसी, वीनर्स, शिवाई, ओम साई पैंड्रा और बर्न बॉयज, कल के ये पूरे हाफ टॉप लेवल के रेड पुल के आपको पुल देखने मिलेंगे। लेकिन मात्र आज दिग्गज टीम भी खेल रही है। अशोक 11 और ब्लू स्टार के बीच मुकाबला हो रहा है। एक तरफ अंपायर, दोनों ही स्टार अंपायर है महेश मकवाना जी, इसके साथ काका जो के अंपायर है विक्रांत खोद, शैलेश गड़ेकर, तीनों भी हमारे टेनिस क्रिकेट के बहुत अच्छे अंपायर। लेग साइड रीजन पर खेलते हुए मिड विकेट रीजन पर गेंद गई। इसी 1 रनों के साथ में रन संख्या बढ़ती हुई। आइए धीरे धीरे बड़े आराम के साथ में, इत्मीनान के साथ में रंजीत वैती स्ट्राइक पर है, और इसके पहले गेंद पर उन्होंने 6 लगाया था। अगली गेंद को लेकर शुरुआत करते हुए रंजीत थोड़े से क्रॉस खड़े हैं। ओवर पिच डिलीवरी थी, सीधे विकेट कीपर के हाथों में, घूमकर खेलने का प्रयास। क्रिकेट एक ऐसा खेल है कि आपको फिजिक दिनेश आता मात्र सुरुवात करते पंचांशा उजव्या बाजूने। पहिला चेंडू रिजवान स्ट्राइक वरती आहे। आता मात्र फिरकी खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॉस द लाईन खेळतोय चेंडू, सरळ विकेट कीपरच्या हाताबाजून निसावतोय, खाली पडतोय, पण चेंडूला नक्कीच फील्ड केलं जात आहे। धावसंख्येवरती भर नक्कीच पडली पाहिजे। माझ्या मतेने असं वाटतं संतोष या मैदानामध्ये जर एकूण धावसंख्या बनली पाहिजे, कमीत कमी 65 किंवा 60 पर्यंत धावसंख्या नक्कीच पोहोचली पाहिजे, तेव्हा सेकंड इनिंगसाठी फलंदाजी करण्यासाठी जे खेळाडू येतील एक आव्हानात्मक फलंदाजी करावी लागेल। आता मात्र चेंडू खाली होता, खालून भिजून खेळला चेंडू डीप रिझनसाठी। ऑन साइडला चेंडू या चेंडूला फील्ड केले, 1 धाव निश्चित मिळते। आता मात्र मैदानामध्ये बॅटिंगसाठी चक्र्या। मुंबई में बहुत सारे खिलाड़ी को देखते हैं, लेकिन रंजीत वैती ऐसे खिलाड़ी जिसका नाम चक्र है। आप यूपी परिसर में जाओगे, सबसे फेमस खिलाड़ी है, सबसे ज्यादा फैन अगर होंगे तो रंजीत वैती के होंगे। बहुत सारे फैन यूपी में, और यूपी में दमदार बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी है रंजीत वैती। बेस्ट बॉलर हो, बेस्ट माफ करें, बेस्ट बैट्समैन, बेस्ट फील्डर, बेस्ट सिक्सर, ऐसे बेस्ट इमर्जिंग प्लेयर, ऐसे कई सारे ट्रॉफीज रंजीत वैती ने जो कि यूपी में परिसर में जीते हैं। 6 साल का अगर रिकॉर्ड देखा जाए, उसके 2 साल का 2014 में तो इस खिलाड़ी ने पूरा नाम कर दिया था यूपी परिसर में। अब मात्र ब्लू स्टार के लिए खेल रहे हैं। एक अच्छे स्ट्रॉन्ग बल्लेबाज, रिवर्स शॉट तो बहुत जबरदस्त खेलते हैं। अगली गेंद इस बार मात्र लो फुल टॉस गेंद थी, लेग साइड रीजन पर खेला, गेंद निकल गई, 1 बॉल गेंद आते हुए रंजीत वैती। फिर फुल टॉस माफ कर अंदर आती हुई गेंद नीचे के खदर कर खेल दिया, गेंद डीप रीजन पर, मिड विकेट पर 1 ही रन मिलता हुआ। सोच समझकर इत्मीनान के साथ में रंजीत वैती छोटी निगाह से निगाह गड़ाकर बल्लेबाजी कर रहे हैं। अब मात्र लॉन्ग स्ट्राइक एंड पर पहुंच चुके हैं। अगर व्यक्तिगत तौर पर अगर रंजीत का अगर स्कोर देखा जाए, कुल मिलाकर 6 से 7 गेंदों का सामना किया, लेकिन मात्र 11 रनों पर खेलते हुए नॉन स्ट्राइक एंड पर, और रिजवान उनका बखूबी साथ दे रहे। इस बार मात्र गेंद नीचे निकली, लेकिन मिस फील्डिंग हुई विकेट कीपर द्वारा, गेंद निकल गई, लेकिन फर्स्ट स्लिप पे गेंद को फील्ड किया गया। दूसरा ही ओवर का
प्रगति पथ पर चल रहे हैं। कुछ ही गेंदों का खेल शेष है दूसरी ओवर की और दिनेश गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या हो चुकी है 15 रन। आता मात्र फक्त 15 धावा झालेल्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त एक। शेवटचा चेंडू आणि स्ट्राइक वरती आता मात्र रणजितला मी पाहतोय। रणजित चक्र्या पुढचा चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र चेंडू फळीच्या खाली लागला। मिसफिल्डिंग होते त्या ठिकाणी पण एकच धावेवरती समाधान नक्कीच मानावं लागेल रणजित याला। आणि आता मात्र व्यक्तिगत जर धावा बघितल्या गेलं तर रणजितच्या 12 आणि संघाच्या जर धावा ब्लू स्टारचा झाला एक। और खुद संतोष टाणेकर जी मेरे साथ में बैठे हैं। ये 2-3 साल से बहुत ज्यादा मेहनत ली है टेनिस क्रिकेट डॉटिंग ने और आज मात्र टेनिस का स्तर एक लेवल पर बढ़ा दिया है। और मात्र खेला गेंद कट बैन विकेट बिल्कुल भी नहीं हो सकता। गेंद सीधे अंदर गिरी। विकेट कीपर ने कोशिश जरूर करनी चाहिए थी लेकिन कोशिश नहीं की, गेंद अंदर गिरी और भाग्यशाली रहे बल्लेबाज खुद रणजित। रन संख्या बढ़ती हुई। टेनिस क्रिकेट के माध्यम से कई सारे खिलाड़ियों को प्लेटफॉर्म निर्माण हुआ। आज दुबई परिसर में जाकर खिलाड़ी क्रिकेट खेल रहे, नाम रोशन कर रहे। पुणे में पीपीएल में भी बहुत सारे खिलाड़ियों को ऑक्शन में लिया गया और क्रिकेट में भी अब नया तौर आ रहा है और प्रीमियर लीग के नाम से क्रिकेट आयोजन हो रहा है। यह अच्छी खबर है क्रिकेट के लिए, क्रिकेट प्रेमियों के लिए। आता मात्र चेंडू खाली होता सर लेग स्लिपला चेंडू गेलाय। शॉटलेग रिझन ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी चेंडू गेलाय। चेंडूला फील्ड केलं जात आहे। एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे। गोलंदाज उंच गड्याचा गोलंदाज आपण पाहतोय आणि प्रदीप पळे एक सुरेख गोलंदाज आहे संघाचा। आता मात्र चेंडू जबरदस्त गोलंदाजी सरळ मारा होता आणि मात्र चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न रणजित याचा। सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय। कसल्या प्रकारची मोबाईल न मिळता फक्त समाधान व्यक्त करावे लागेल। निर्धाव चेंडू आपण पाहतोय पुन्हा टॅप केलाय चेंडू मिडविकेट डिझाईनला ट्रॅव्हल होतोय। चेंडूला खेळाडू त्या ठिकाणी आहे। चेंडूला फील्ड करतोय। फक्त एके धावेने रणजित याला समाधान व्यक्त करावं लागेल। एकूण धावसंख्या आता मात्र स्कोर बोर्ड वरती हलते। एकूण धावसंख्या झाली ती 19 धावसंख्या आतापर्यंत संघाची षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे। 2 ते 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। ऑफसाईडला चेंडू आणि नक्कीच हा चेंडू अवंतर धाव नक्की निर्माण होणार आहे आणि विक्रांत कोहली याने वाईटचा इशारा निर्माण केलाय आणि दिलाय। धावसंख्येमध्ये भर अवंतर धाव या ठिकाणी होते मिळते संघाला। थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय। आता मात्र शॉट चेंडू होता। सुरेख गोलंदाजी ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप पकडण्याचा प्रयत्न मात्र यष्टीच्या माफ करा खेळपट्टीच्या खूप बाहेर चेंडू गेलाय। तर चेंडू हाच मिडल स्टंपला असता तर नक्कीच रणजित याची कट लागली असेल। थर्ड मॅन डिझाईनला चेंडू गेला असता असं वाटतं पण किंतु परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये कधीच स्थान नसतं। आता मात्र चेंडू आतमध्ये आणि आता मात्र सुरेख टप्पा आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय। एकूण धावसंख्या होते एकही गडी बाद न होता ब्लू स्टार संघाची धावसंख्या झाली ती धावसंख्या असली पाहिजे। सेकंड इनिंग खेळण्यासाठी जेव्हा फलंदाजी मैदानामध्ये येईल तेव्हा त्रास झाला पाहिजे। सम्मानजनक स्कोर ज्याला आपण म्हणतो नक्कीच झाला पाहिजे। आता मात्र रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी चेंडू फसतोय। खेळाडू फसतोय आता या ठिकाणी चेंडू पायाला आदळतोय आणि ऑफसाईडला चेंडू होतोय आणि या एके धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। आप देख रहे हो इस मैदान पर शिवाई मैदान पूनम नगर अंतरी पूर्व शुरुआत करते हैं। गेंद को लेकर इस बार मात्र पुल किया बहुत बढ़िया शॉट लेकिन डीप मिड विकेट डिजाइन पर खिलाड़ी मौजूद है और एक ऑस्ट्रेलियन स्टाइल में गेंद को फील्ड किया खिलाड़ी आउट होते हुए। कुल मिलाकर 4 विकेट का पतन होता हुआ 31 रनों पर। गेंदबाजी की 2 ओवर में 16 रन थे। उसके बाद प्रदीप आयरन दिए 5 अच्छी गेंदबाजी के साथ। बाद में सैंडी गेंदबाजी के लिए और 2 विकेट का पतन हुआ। अगली गेंद इस बार पुल कर दिया टिप स्क्वायर रीजन पर खिलाड़ी ने कैच फील्ड किया। अच्छा कैच खिलाडीचे कौल याच्या ज्या 2 संघांमध्ये जो संघ विजय त्या 2 संघांमध्ये खेळलो होईल। पुन्हा गोलंदाजी साठी नवीन गोलंदाज येतो। पहिला चेंडू पडेल विराज हा गोलंदाजी साठी सज्ज। पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार चेंडू सीमारेषा बाहेर षटकार 6 धावा। त्यांची आठवण मी तुमच्यापर्यंत पोहोचेल। गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र उजव्या हाताने खेळून काढलेला हा फटका
सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं, फेकी केली जाईल तद्वर मात्र एकदा अंकित केली गेली, एकदम कंप्लीट गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पुढची 7 या धावसंख्या. 7 धावेचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो, एक असा गोलंदाज ज्या गोलंदाजाच्या पायावरती तब्बल 7 वेळा ऑपरेशन झालं, 7 वेळा त्याच्या नीचं ऑपरेशन झालं. त्या गोलंदाजाने तब्बल 300 फलंदाजाला बाद केलं. बांगलादेशचा हा खेळाडू मशरफी मुर्तजा. मात्र हलक्या त्याने घेऊन काढलेला हा फटका, कार्पेटच्या साहाय्याने चिंडू ट्रॅव्हल होतो, पॉईंटचं क्षेत्ररक्षण घेतोय. जोवर क्षेत्ररक्षण केलं तर फेकी केली जाईल तद्वर मात्र एक डाऊन किक केली गेली, एक डाव कंप्लीट केली गेली. एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर, धावसंख्या धाव गोलकीवरती ढकलली जाते 8 या धावसंख्येवर. एक पंचांची आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. अलिमदार हे पंच होते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न, असा गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकअप होईल तद्वर घेतलेली धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. अलिमदार 2003 साली विश्वचषक चालू होता. अलिमदार हे मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये होते. त्यावेळी त्यांच्या घरी एक दुःखद घटना घडली होती, त्यांच्या मुलीचा देहांत झाला होता. व्यवस्थितचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गडी मात्र बाद. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण, सुरेख झेल पकडला गेला, गडी मात्र बाद होतोय. जाऊया डिझेकडे ऐकूया सुंदर मध्ये एकदा सज्ज होईल. पहिले षटक मारत असतात विराज सारखा गोलंदाज गोलंदाजी करतोय. लाईशबाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, अमित पाटील येईल क्षेत्ररक्षण करेल, तोवर मात्र 2 धावा अंकित केले जातात. एक सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अमित पाटील चिताच्या चपळाईने चेंडूवरती येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण करतो. 1996 साली घडली होती. गोलंदाजीसाठी गोलंदाज नव्याने आलाय. मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हवेमध्ये पायचा क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 बाउन्स जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल. नोमॅस अँड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातो. क्षेत्ररक्षण केलं गेलं, फेकी केली गेली, तद्वर मात्र एक डाव अंकित केली गेले. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी धावसंख्या धावपैकी होती 11 धावा. क्रिकेटवरती कधी एक कोणाचे गर्व करू नका मित्रांनो. क्रिकेटवरती कधी गर्व नसावं. एक सामन्याची आठवण सांगेल. भारत आणि पाकिस्तान या 2 संघांमध्ये सामना खेळवला गेला होता आणि गोलंदाजीसाठी होता व्यंकटेश प्रसाद. व्यंकटेश प्रसाद एक उंच पुरासा गोलंदाजी करत होता. अमीर सुहेल हा फलंदाज स्ट्रायकिंग वरती होता. भारतीय संघाने तब्बल 288 धावा धावपैकी लागल्या गेल्या होत्या. 289 धावांचा पाठलाग करायचा होता. 49 षटकाचा तो सामना होता. त्यावेळी मात्र व्यंकटेश प्रसादच्या गोलंदाजीवरती ऑफसाईडच्या रिजन मध्ये अमीर सुहेल सारख्या लेफ्ट हँडर गोलंदाजाने चौकार खेचून काढला. तदनंतर तो गोलंदाज व्यंकटेश व्यंकटेश प्रसाद समोर गेला. मात्र उजवी चितळून जाणारा हा चेंडू, एक शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पूल केला गेला. चेंडू सरळ निघून जातोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. चेंडू सरळ निघून जातो. सीमारेषा बाहेर, षटकार 6 धावा. चार धावा येतात. चौकार येतोय आणि या 4 धावांची मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने भरपूर धावसंख्या धावपैकी लगली जाते. तब्बल 15 आहे धावसंख्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जाऊन बसतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी मात्र सुंदर कमबॅक पाहायला मिळते. क्रिकेट हे बाकीत आहे आणि निश्चितच ते बाकीत मात्र पाहिलं जात आहे. कारण आहे ते म्हणजेच ज्यावेळी एखाद्या फलंदाजाने तुमच्यावरती प्रहार केला तर नंतर तुमचा कमबॅक कसा असेल. हा कमबॅक ज्या पद्धतीचा पाहायला मिळाला ओंकार्याचा. उजवी सोडून जाणारी सुरेख पद्धतीची गोलंदाजी, एक ऑफ स्पिन गोलंदाजी केली जाते. निश्चितच फलंदाजाला जपून ठेवण्याची गोलंदाजी केली जाते. फलंदाज प्रदीप याला मोठी फटकेबाजी करायची आहे. मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. धावसंख्या मात्र फिरवले गेले 15 धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ओंकार सज्ज होताना दिसेल. ओंकार सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. जरी सुद्धा 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करणार हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मात्र उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25चं पालन केलं जाते. येणार ही एक धाव एका धावेच्या मदतीने पडणारी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपैकी लागली जाते 16 धावसंख्येवर. 16 धावा धावपैकी लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा ओंकार गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र जोरदार प्रहार केला गेला. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा.
एकोणावीसी झुमका मात्र क्लीन बोल्ड यू मिस आय ही त्रिफळाची बात केलं जातं. फर्निचर डिस्ट्रॉइड गडी मात्र बाद. गोलंदाजीसाठी सज्ज झाला तुमचेच शांतीबाई मोठा. एक निश्चितच GI11च्या करता धरता स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज होतात. शांतीबाई मोठा गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव जाऊन बसतोय. वाईटच्या स्वरूपाने येणारी एक धाव. पंचविक्रांची खोद आपल्या दर्शवलं जात आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी एक धाव. एका धावची मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावपंकावरती लागली जाते. 23 या धावसंख्येवर 23 धावा धावपंकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा शांतीबाई मोठा गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र जोरदार प्रहार मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जाऊन बसतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी स्लोअर पद्धतीची गोलंदाजी केली जाते शांतीबाई यांच्याकडून आणि फलंदाजाला जखडून ठेवण्यात गेलेलं. एक सुरेख पद्धतीचं कौशल्य दाखवलं गेलं. बाबासारखा फलंदाज एका बाजूला बाबूसारखा फलंदाज मैदानामध्ये तर चुकून उभा आहे. सलामीला आलेला फलंदाज बाबा. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा कॅच कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जर क्षेत्ररक्षण केलं तर फेकी केली जाते. मात्र घेतलेली एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या धावपंकावरती लागली जाते. तब्बल 24 या धावसंख्येवर 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा जन्मदिवस. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा का सज्ज होतोय. मात्र जोरदार प्रहार केला गेला. गेम बल्ले से ऐसी निकली जैसे मानो बंदूक से गोली की रफ्तार से निकलती हुई गेम बाउंड लाइन के बाहर. 6 धावांनी भर पडते. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शांतीबाई मोठा. मात्र डावी एसटी सोडून जाणार आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड लाईनच्या बाहेर. व्हाईट प्लस 74 धावा. विजय होताना दिसतोय. अशोका 11 हा संघ विजय होतोय. नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी अशोका 11च्या संघनायकाला विनंती असेल. तसंच विनंती असेल दहिसर बॉईज या